नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 1.6. तर आता सुरुवात करूया. तर चला, स्वाध्याय क्रमांक 1.6 मधला आपला पहिला प्रश्न आहे. 3, 4 आणि 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? पहा, अंक दिलेला आहे 3 आणि आपल्याला संख्या विचारलेली आहे 5 अंकी संख्या. आता लहान अंक, आता आपल्याकडे संख्या कोणत्या दिलेल्या आहेत? 3, 4 आणि 0. आता लहान संख्या बनवत असताना आधी आपण काय करतो? लहान संख्या आहे ना, बनवत असताना आपण काय करत असतो? सर्वात आधी लहान संख्या लिहितो. आणि आता मग याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 0 आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी 3 आणि त्यानंतर त्याहीपेक्षा मोठी 4. तर 0 याला काही महत्त्व नाही किंवा काही व्हॅल्यू नाही, त्यामुळे आपण ही संख्या गृहीत धरत नाही किंवा मान्य करत नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? तर ही संख्या सर्वात आधी लिहायची. 3, 0 आणि 4. अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्या बनवू शकतो. लहान 3 अंकी संख्या आपण बनवू शकतो. परंतु आपल्याला विचारलेली कोणती आहे? 5 अंकी संख्या विचारलेली आहे. मग 5 अंकी संख्या विचारली असल्यामुळे तर पहा, सगळ्यात लहान अंक आपल्याला सर्वात आधी घ्यावा लागेल आहे ना. म्हणजे लहान अंक सर्वात आधी, म्हणजे आता इथं जे आपण 3 राईट केलेला आहे, हा 3 आपण जसाच्या तसा लिहिला आणि हा 0 लिहिला आणि हा 4 शेवटी लिहिला आहे ना. हा 4 जो आहे सगळ्यात मोठा, 3 त्याहीपेक्षा लहान, पण 0 जर आधी लिहिला तर त्याला काही महत्त्व, म्हणजे ती संख्या गृहीत धरल्या जात नाही आहे ना. 0 लिहिल्यामुळे 0ला काही महत्त्व नाही. त्यामुळे आता आपल्याला 5 अंकी संख्या विचारलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात लहान जी संख्या आहे ती काय करावं लागेल? मधात ॲड करावी लागेल. मग आपल्याकडे सगळ्यात लहान संख्या 3, 4 आणि 0 यापैकी कोणती आहे? 0 आहे. म्हणून आपण इथं 2 वेळा 0 राईट करायचं आहे ना. पहा, 2 वेळा जर आपण 0 इथं लिहिला तर पहा, ही 5 अंक्या इथं 5 अंकी संख्या तयार झालेली आहे. पहा, ही संख्या आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये पाहायला मिळते आहे ना. तर पहा, अशा प्रकारे आपण हा प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो. असं टिक न करता असं गोल त्याला काय करायचं आहे? डार्क करायचं आहे. पहिला प्रश्न सगळ्यांना समजला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून आपल्याला पाठवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील प्रश्न सोडूयात. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. पहा, प्रश्न क्रमांक 2 कोणता दिलेला आहे आपल्याला? पहा, 1 हा अंक, पहा कोणती संख्या दिलेली आहे? 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? तसा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही समजा लिहत गेले 1 ते 10 पर्यंत एकूण अंक येतात. किती येतात? 1 हा अंक 2 वेळा येतो. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत हे अंक येतात 10 वेळा. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत हे अंक येतात. 1 हा अंक येते 1 वेळा. त्यानंतर 31 ते 40 पर्यंत 1 हा अंक परत 1 वेळ येतो. त्यानंतर 41 ते 50 या अंकांमध्ये 1 हा अंक परत 1 वेळा येतो. त्यानंतर पुढे पहा, 51 ते 60 यापर्यंत हा अंक जो आहे तो परत 1 वेळ येतो. त्यानंतर 61 ते 70 पर्यंत हा अंक परत 1 वेळा येतो. त्यानंतर पुढे पहा, 71 ते 80 पर्यंत हा अंक येतो परत 1 वेळा. त्यानंतर पहा, 81 ते 90 पर्यंत परत 1 हा अंक 1 वेळाच येतो. राहिला आता 91 ते 100 पर्यंत हा अंक किती वेळा येतो? 2 वेळा. या सगळ्यांची जर आपण बेरीज करत गेलो तर पहा, 2 अधिक 3, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 11 आणि 10 किती झाले? एकूण 21 झालेलं आहे. म्हणजे तसा जर एवढं लिहायला आपल्याला तिथं वेळ
लागेल आहे की नाही. त्यामुळे आपल्याला ते जर माहीत असले, एखादी ट्रिक जर तुम्हाला सांगितलं त्यानुसार तुम्ही करू शकता. तर पहा इथं 1 ते 10 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. परंतु मी तुम्हाला याहीपेक्षा एक सोपी पद्धत सांगते. तर पहा 0, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या जर संख्यांचा आपण विचार करत गेलो तर पहा 0 ही एक ट्रिक आहे ना. ही जी डायग्रॅम आहे तुम्ही लक्षात ठेवत चला. पहा 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो. त्यानंतर 1 हा अंक 21 वेळा येतो. त्यानंतर राहिलेले जे सर्व अंक आहेत ते सर्व अंक काय होतात, तर हे 20 वेळा 1 ते 100 पर्यंत येतात. ही एक ट्रिक आहे, लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. 5 हा अंक 20 वेळा येतो, 6 हा अंक 20 वेळा येतो, 7 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो आणि 8 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो आणि 9 सुद्धा 20 वेळा येतो. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 0 हा 11 वेळा येतो आणि 1 ही संख्या जी आहे ही 1 ते 100 पर्यंत 21 वेळा येते आणि राहिलेल्या 2 पासून ते 9 पर्यंतच्या ज्या सर्व संख्या आहेत तर ते 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतात. त्यामुळे ही जर तुम्हाला डायग्रॅम लक्षात राहिली तर तुम्ही सहजरित्या प्रश्नांचं उत्तर लगेचच्या लगेच सोडवू शकता. तर पहा आपला प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो पर्याय आहे तो काय विचारलेला आहे, 1 ते 100 पर्यंत ह्या संख्या लिहिताना किती वेळा लिहिल्या जाते, कोणती संख्या, 1. म्हणून आपला पर्याय जो आहे तो बी जो आहे तो बरोबर आहे. तर बीला आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. हा प्रश्न सगळ्यांना समजला असेल आणि नसेल समजला तर ती सुद्धा सांगायचं आहे. आणि ही जी तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे ही लक्षात ठेवायची आहे. यानुसार जर तुम्ही सोडवत गेले तर तुमचा 1 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर तुमचं सहजरित्या तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3 कोणता आहे आता आपला, प्रश्न क्रमांक 3. तर 3 हा प्रश्न पहा आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय विचार, पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. आता जोडमूळ संख्या जर विचारल्या तुम्हाला तर आपल्याला मूळ संख्या माहिती असल्या पाहिजे. आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर पहा जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर अशा दोन मूळ संख्या की त्यामध्ये कितीचा डिफरन्स असला पाहिजे, म्हणजे फरक कितीचा असला पाहिजे, मूळ संख्यांमध्ये 2चं अंतर असलं पाहिजे, 2चं अंतर असलं पाहिजे. पहा आता 13, 14, 15 आहे ना, इथे याच्यामध्ये सुद्धा 2चं अंतर आहे. त्यानंतर 29, 30, 31 यामध्ये सुद्धा 2चं अंतर आहे. त्यानंतर 73, 74, 75 असे ज्या संख्या आहेत त्या दोघांमध्ये जो अंक आहे तो 2 म्हणजे 2 नंतर ते अंक येतात. तर या प्रत्येक याच्यामध्ये तशा प्रकारचे आलेले आहेत. परंतु आपल्याला कोणती संख्या विचारलेली आहे, जोडमूळ संख्या विचारलेली आहे. तर आता यातली 13 मूळ संख्या असली तरी 15 ही मूळ संख्या नाही आहे. इकडे जर तुम्ही तसा विचार करत गेले तर इथं सुद्धा तशाच प्रकारचे ती एक संख्या मूळ असली तरी दुसरी संख्या मूळ नाही आहे. परंतु तुम्ही जर पर्याय क्रमांक बी मध्ये पाहिला तर 29 ही संख्या मूळ आहे, त्याचबरोबर 31 ही संख्या सुद्धा मूळ आहे. आणि या दोघांमध्ये जे अंतर आहे ते सुद्धा किती अंकांचं आहे, 2 अंकांचं आहे. त्यामुळे आपली जोडमूळ संख्यांची जी बरोबरची जोडी असेल तर ती कोणती असेल, 29 आणि 31. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक बी जो आहे तो बरोबरचं उत्तर आहे. बघा आता तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिस करता घरी तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. परंतु यावर आधारित अंक वेगळे येतील आणि प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचं येऊ शकतो, परंतु खालचे जे अंक आहेत ते वेगळे येतील. त्यामुळे मूळ संख्या, जोडमूळ संख्या कोणत्या असतात याची जी व्याख्या आहे ती तुम्हाला लक्षात असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सहजरित्या 1 मिनिटामध्ये सोडवू शकता. पुढे पहा
तर पहा प्रश्न क्रमांक 4 आपला 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर पहा पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण अशीच 5 अंकी संख्या बनवली होती. जर तुम्ही इथं समजा 0 जो आहे सगळ्यात लहान आहे ती आधी घेतली तर त्याला काही व्हॅल्यू नसते, त्यामुळे आपण तो लिहत नाही. सर्वात आधी जो लहान संख्या असते ती राईट करतो आणि त्यानंतर काय करत असतो तर 0 ही संख्या ॲड करत असतो. तर आता आपल्याला लहान संख्या बनवायची आहे, तर मग सर्वात आधी आपण लहान अंक घेतला 6, त्यानंतर 0 आणि त्यानंतर लिहिलं आपण 9. ही झाली आपली लहान संख्या. आता आपल्याला बनवायची आहे मोठी संख्या. आता मोठी संख्या बनवत असताना काय करायचं आहे, सर्वात आधी मोठा अंक घ्यायचा, त्यापेक्षा लहान अंक आणि त्याहीपेक्षा लहान अंक. अशा प्रकारे आपल्याला ही जी आहे 3 अंकी लहान आणि मोठी संख्या मिळालेली आहे. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे, या संख्यांचा काय विचारलेला आहे, गुणाकार विचारलेला आहे. चला तर मग आता आपण गुणाकार करूया. तर पहा गुणाकार करत असताना आता पहा इथं लहान संख्या राईट केली मी इथं 609 गुणेला 960. आता बघा शून्याने या तिन्ही संख्येला जर वरच्या संख्येला गुणाकार दिला तर काय होतो, शून्यच येतो. त्यामुळे 0 0 लिहून घ्यायचं. आता एका संख्येने गुणाकार करून झाला म्हणून इथं क्रॉस करतो किंवा मग आपण गोल करत असतो आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, यांचा गुणाकार करायचा आहे. 6 9 54, 54 म्हणजे 54 आहे ना. तर इथं 4 लिहिले, हातचे आले 5. आता पहा 6 0 0 राहिलेले जे 5 आहेत ते ॲड केले म्हणजे इथं काय केलेले 5 आले आहे ना. 6 6 36. आता किती अंकांचे गुणाकार करून झाला, 1 आणि 2, म्हणून इथं आपल्याला 2 0 किंवा 2 क्रॉस त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. आता 9 9 81, 81 शी 1, हातचा आला, हातचे आले 8. 9 0 0 हातचा जो आहे 8, हा 8 आपण जसाच्या तसा लिहिलेला आहे. आता 9 सक 54 आहे ना. मग 54 इथं आपण राईट करून घेऊ. 54 म्हणजे 54 आणि या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. 0 0 0 0 अधिक 4 अधिक 0 बरोबर 4. 5 आणि 1 6, 6 8 14, 14 शी 4, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 आणि हे 5. पहा हा अंक आपल्याला कुठं मिळतो पाहायला बघा. पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख म्हणजे 5,84,640 हा जो अंक आहे हा आपल्याला बी नंबरच्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळते. म्हणून आपला बी नंबरचं जे उत्तर आहे ते कसं असेल, बरोबर असेल. म्हणून याला आपल्याला डार्क असं गोल करायचं आहे. बघा तुम्हाला असं लिहायचं नाही आहे, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची अशी शीट मिळेल आहे ना. त्याच्यामध्ये ए बी सी आणि डी असे ऑप्शन दिलेले असतील आणि हा 1 नंबरचा प्रश्न आहे. मग आता तुम्हाला कोणत्याला गोल करायचं आहे, तुमचं याचं उत्तर किती नंबरचं आलेलं आहे. आता हे 4 नंबरचं आहे, तुमचं उत्तर ए बी पैकी कोणताचं आलेलं आहे, बीचं आलेलं आहे. म्हणून तुम्हाला बीला गोल करावं लागेल. तुम्हाला अशा प्रकारची एक आन्सर शीट मिळेल. त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. चला तर पुढील प्रश्न सोडवूया आपण. पहा अतिशय सोपा आणि साधा प्रश्न आहे. थोडंसं डोकं म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष आपल्याला घालायचं आहे ना. तर पहा प्रश्न काय म्हणतो आपल्याला 5 नंबरचा, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण 3च विचारलेले आहेत. दिलेले 4 आहेत, ज्या डायग्राम आहेत ते 4 दिलेले आहेत, परंतु प्रश्न जो आहे तो 3 याच्यात दिलेला आहे. काय विचारला, चौरस. हा आहे आपला चौरस. सॉरी मी आकृती व्यवस्थित नाही काढू शकली. पहा हा आहे आपला चौरस आहे ना, हा चौरस आहे. त्यानंतर वर्तुळ, हा घेतला आपण वर्तुळ. आता वर्तुळामध्ये कोणता अंक आलेला आहे आणि त्यानंतर घेतला त्रिकोण. त्रिकोण आता या तिघांमध्ये कोणता अंक आलेला आहे. आता 9 हा अंक घेतला तर हा त्रिकोण आणि वर्तुळामध्ये झाला. 10 अंक हा जर घेतला तर हा कशामध्ये, त्रिकोण
वर्तुळामध्येच आलेला आहे, त्रिकोणामध्ये आला का नाही. 6 अंक हा जर घेतला तर हा वर्तुळ आणि चौरसामध्येच आलेला आहे. इथं 5 हा अंक आहे, हा 5 जर घेतला तर ह्या इकडच्या आकृतीमध्ये आणि फक्त सर्कल आणि या म्हणजे वर्तुळ आणि या चौरसामध्ये आलेला आहे. 3 हा अंक घेतला तर फक्त 2च ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये आलेला म्हणजे चौरस आणि त्रिकोणामध्ये. आणि हा 11 जो अंक घेतला तर हा फक्त त्रिकोणामध्ये आलेला आहे. राहिलेला पहा 7 हा अंक या त्रिकोणामध्ये सुद्धा आला, चौरसामध्ये सुद्धा आला आणि वर्तुळामध्ये सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आपलं सी नंबरचं उत्तर काय असेल, बरोबर असेल. अतिशय साधा आणि सोपं उत्तर आहे आणि शोधायला सुद्धा सोपं जाते, थोडंसं त्यामध्ये लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 5वा प्रश्न सुद्धा आपला सोडवून झालेला आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. 6 नंबरचा प्रश्न पहा आपला. 6 नंबरचा प्रश्न काय म्हणत आहे आपल्याला बघा. तर 6 नंबरचा प्रश्न आपण सोडवूया इथं. तर 6 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. x, y, z आणि t या संख्यांमध्ये वापरलेला कमाल. कमाल म्हणजे मी वारंवार प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे की कमाल म्हणजे मोठी संख्या. कमाल म्हणजे मोठी संख्या. अंक पहा, कमाल अंक 7 आहे. म्हणजे सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, आपल्याला 7 दिलेला आहे. कोणत्या, x, y, z आणि t मध्ये. व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापर. आता एक संख्या तयार केली नाही, ती संख्या एका संख्येमध्ये तो एकच वेळ वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत आपल्याला, बाकीचे अंक माहिती नाही आहेत, आहे ना. तर आपल्याला जसं आपण इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू काढतो तशाच प्रकारे आपल्याला इथं स्थानिक किंमत काढायची आहे ना. आता 7 कोणत्या स्थानावर उभा आहे इथं, एकक, दशक आणि शतक. म्हणजे याची स्थानिक किंमत किती आलेली आहे, 700. म्हणजे x बरोबर किती आलेला आहे, 700. त्यानंतर घेऊ आपण y कोणत्या प्लेसवर उभा आहे म्हणजे कोणत्या जागेवर, एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे याची किंमत किती असेल, याच्यावर एक 0 वाढवून द्यायचा, झालं. त्यानंतर z मधला जो 7 आहे तो कोणत्या स्थानावर उभा आहे, दशक स्थानावर उभा आहे. म्हणजे याची किंमत किती असेल, 70. राहिला t. आता t कोणत्या स्थानावर उभा आहे, तर एकक स्थानावर आहे. म्हणजे इथं काही येईन, 7च्या पुढे काही अंक नाही आहे, म्हणजे तो एकक स्थान म्हणजे 7 आहे. मग सगळ्यात मोठा अंक पहा इथं, हा 700, हा 70, हा 7 आणि हे 7000. म्हणजे सगळ्यात मोठा कमाल म्हणजे मोठी अंक तर कोणता आहे, आपल्याला 7000 दिलेला आहे. आणि हे कोणती अंक आहे, वायचा. म्हणून आपलं बी नंबरचं पर्यायामधील वाय हे बरोबरचं उत्तर आहे. म्हणून वायला काय करायचं, आपल्याला डार्क करायचं आहे. असे बरेचसे प्रश्न प्रत्येक वर्षामध्ये विचारलेले आहेत. आणि यावर काय आहे, फक्त इथं 7 असेल किंवा याची इथं कमाल आहे विचारलेलं तर ते किमान विचारतील किंवा कोणतीही एखादा शब्द विचारतील. तर तशा प्रकारे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं सोडवत जायची आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. पहा काय केलेलं आहे, 3, 0, 8, 2, 7 हे अंक एकदा होऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती. विषम संख्या विचारलेली आहे. पहा यांचे जर स्थान आपण विचारात घेतले तर पहा इथं 20 आहे, इथं 20 आहे, इथं 20 आहे, इथं 20 आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 20-20 हा अंक पाहायला मिळतो. आता विषम संख्या विचारलेली आहे. आता विषम संख्या पहा, ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ती समसंख्या असते. आणि हे अंक ज्या संख्येच्या शेवटी नसतात त्या संख्या कोणत्या असतात, विषम संख्या असतात. मग आता एकक स्थानला बघा, यांच्या इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 3 आहे. म्हणजे ह्या सगळ्या विषम संख्या दिलेल्या आहेत. मग पहा आता इथं एकक स्थानला इथं काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे, इथं 3 दिलेलं आहे ना. इथं 7 दिलेलं आहे, इथं 7 दिलेलं आहे ना. पुढे पहा, आता जर आपण मधातल्या दशक स्थानला बघा, प्रत्येक ठिकाणी 8, 8 आणि इथं 7 दिलेलं आहे. परंतु आता हे शतक स्थानी आपण हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आहे ना. 20,000 ही 700. शतक स्थानला बघा, इथं 700 आहे, इथं 800 आहे, इथं 300 आहे, इथं 800 आहे. पहा शतक स्थानची संख्या बघा, इथं काय दिलेलं आहे, इथं 7 दिलेली आहे, इथं 8 म्हणजे 8ही मोठी आहे, 7ही मोठी आहे. परत इथं 8 दिलेली आहे म्हणजे 8 ही सुद्धा मोठी आहे. राहिला शतक स्थानचा अंक कोणता आहे, 3.
मग 300 या 800 700पेक्षा कसं आहे, लहान आहे. त्यामुळे आपली विषम संख्या, सगळ्यात लहान जी विषम संख्या आहे 5 अंकी, तर ती कोणती आहे, समजा या अंकांपासून बनलेली सी नंबरची, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबरचं उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला त्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. अशा प्रकारे अतिशय साध्या पद्धतीनं आपण सोडू शकतो. जास्त त्याच्यामध्ये आपल्याला वेळसुद्धा जाणार नाही. पुढे पहा, इथं समजलं नसेल, कुठं कोणता प्रश्न समजला नसेल तुम्हाला, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही पाठवू शकता की आम्हाला हा प्रश्न समजला नाही, आम्ही परत तुम्हाला समजून सांगू. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8, पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. आता हे गणित दिलेलं आहे, यामध्ये आपले काही अंक गायब झालेले आहेत, ते अंक आपल्याला शोधायचे आहेत. तर पहा इथं काय दिलेलं आहे, 8 आणि 7 बरोबर, इथं खाली दिलेलं आहे 5, म्हणजे 8 आणि 7ची जर बेरीज केली तर इथं काय येतील, 15 येतील. मग 15शी खाली पण ठेवले इथं 5, आणि हातचा किती आला आपल्याकडे, 1 आलेला आहे ना. आणि पहा 3 आणि 1 4 होतो, आणि आपल्याला उत्तर खाली किती दिलेलं आहे, 5 दिले आहे. 3 आणि 1 4. मग या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असला म्हणजे आपण इथं उत्तर 5 येईल, तर इथं काय येईल, 1 हा अंक जर आपण याच्यामध्ये ॲड केला तर पहा 3 अधिक 1 अधिक 1 बरोबर 5 हे उत्तर येईल. म्हणजे या गोलमधल्या स्टारची किंमत किती आलेली आहे, 1 आलेली आहे. त्यानंतर पहा इथं उत्तरामध्ये इथं काय केलेली, आपण बेरीज करत चाललेलो आहे ना, आपल्याला दिल नाही परंतु आपल्याला बेरीज करायची आहे. त्यानंतर पहा 2 आहे ना, 2 मध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे इकडे खाली हात 1 लिहिल्या जाईल आणि एखादी संख्या इकडे हातची घेतल्या जाईल. याच्यामध्ये 2 मध्ये जर तुम्ही 9 ॲड केले, पहा 9 जर तुम्ही मिळवले, अतिशय सोपा आहे. 9 जर तुम्ही त्याच्यामध्ये मिळवले तर पहा 9 अधिक 2 11 होतात. 11शी आपण 1 लिहू आणि हातचा किती येईल, या स्टारवर 1 येईल. म्हणजे या स्टारची किंमत किती आलेली आहे, चौकोनामधल्या स्टारची किंमत 9 आलेली आहे. आता 4 आणि हा हातचा 1 5, आणि आता हे झाले 5, आपल्याला उत्तर मिळवायचं आहे 8. 5 मध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे आपल्याला 8 हे उत्तर येईल. तर 5 मध्ये जर तुम्ही 3 मिळवले तर उत्तर काय येईल, 5 अधिक 3 बरोबर 8. म्हणजे पहा या स्टारची किंमत किती आलेली आहे, 3. म्हणजे आता इथं लिहून घेऊ आपण, आहे ना. पहा या स्टारची किंमत आहे आपल्याकडे 3, चौकोनामधल्या स्टारची किंमत आहे आपल्याकडे 9, आणि जो गोल आहे त्यामधल्या गोलची किंमत आहे 1. तर पहा पर्यायामध्ये आपल्याला कुठं हे पाहायला मिळते. तर पहा एमध्ये स्टारची किंमत म्हणजे पहिल्या स्टारची किंमत 1 दिलेली आहे, परंतु आपल्याजवळ आलेली किती आहे, 3 आहे, म्हणजे हे उत्तर नाहीच आहे. त्यानंतर या स्टारची किंमत इथं 9 दिलेली आहे, आपल्याजवळ आलेली 3 आहे, हे सुद्धा उत्तर नाही आहे. त्यानंतर पहा सी नंबरचं, या स्टारची किंमत किती आलेली आहे बाहेरील, तर 3 आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर इथं गोलमधला जो स्टार आहे, जी चांदणी दिलेली आहे, त्याची किंमत किती दिली आहे, 1. आपल्याकडे आलेली किती आहे, 1, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर चौकोनामधला जो स्टार दिलेला आहे तर त्याची किंमत आपल्याकडे किती मिळालेली आहे, 9, आणि इथं सुद्धा 9 आलेले आहे, म्हणून बरोबरचं पर्याय कोणतं असेल, सी हा आपला बरोबरचा पर्याय असेल. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्नांची उत्तरं सोडवू शकता. पहा त्यानंतर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे. थोडंसं लॉजिकली जर तुम्ही सोडत गेले तर तो अतिशय सोपा वाटतो, आणि थोडंसं नाही समजलं तर तुम्ही ॲड करत जाऊ शकता. तर पहा 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानमूल्यांची बेरीज किती आहे. आता स्थानमूल्य म्हणजे प्लेस ऑफ व्हॅल्यू आहे ना, म्हणजे स्थानिक किंमत. मग आता 5 इथं जर पाहिला तर इथं आपण असं करू शकतो, 5 याच्यावर किती अंक आहेत, 1 2 3 4 5, म्हणून इथं 5 शून्य देऊन द्यायचे, 1 2 3 4 5. दुसरा 5 जो आहे हा दिलेला आहे, 5 लिहिला आपण इथं, आणि त्याच्या पुढे किती शून्य आहे, 2, म्हणजे याची किंमत इथं लिहिली आपण, आहे ना. यांची काय करायची आहे, बेरीज करायची. आता बेरीज साधी आपण करू शकतो, 0 5 0 0 0 आणि 5.
आहे ना. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता. म्हणजे डी हे आपलं उत्तर बरोबर आहे. आणि त्याही पेक्षा सोपं तर पहा, 5 हा अंक दिलेला आहे, ठीक आहे, 5 लिहिला आहे ना. बेरीज करायचं काम नाही. 1 2 3 किती शून्य आहेत? 1 2 3 आहे ना. 1 2 3 3 शून्य देऊन टाकले. त्यानंतर 5 हा अंक आहे म्हणून इथं परत 5 लिहिला, त्याच्या पुढे एक अंक आहे 5 आहे. पहा, उत्तर आपल्याला दोन्ही ठिकाणी सारखं मिळालेलं आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सोडवू शकता, किंवा मग अशा प्रकारे वजाबाकी करत असताना तुम्हाला त्याची स्थानिक किंमत किंवा स्थानिक मूल्य किंवा प्लेस ऑफ व्हॅल्यू तुम्हाला काढावं लागेल. जर बेरीज करायची असेल तर अशी सहजरित्या अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपलं डी नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबरचं उत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला याला गोल करायचं आहे. अशा प्रकारे आज आपण 1.6 हा जो पहिल्या आपला जो संख्या आणि संख्यांवरील क्रिया होता, हा लेसन इथं संपलेला आहे. आणि दुसऱ्या लेसनसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि कमेंट्समध्ये तुमच्या काही जर अडचणी असतील त्या सांगा, जेणेकरून आम्ही त्या नक्कीच सोडवू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.